बघूयात मुंबईसह उपनगरात नेमका काय घडामोडी घडतायत न्यूज टॉप 9 मध्ये। मुंबईमध्ये 15,000 विना हेल्मेट दुचाकीस्वारांवरती आरटीओची कारवाई। दुचाकी चालवताना हेल्मेट घालणं बंधनकारक असताना नियम मोडल्याचे प्रकार आहेत। प्रदेश परिवहन कार्यालयाकडून तीव्र अशी कारवाई करण्यात आलेली आहे। बांगलादेशी घुसखोरांविरोधात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई। 1.5 महिन्याच्या काळामध्ये 60हून अधिक बांगलादेशींना अटक। बांगलादेशींना घुसखोरी, रोजगार आणि आसरा देणाऱ्यांवर देखील कारवाई। मुंबई पोलिसांच्या ताफ्यात नवीन अत्याधुनिक गाड्या दाखल होणार। 450हून अधिक गाड्या मुंबई पोलीस दलामध्ये दाखल होणार। सूत्रांची माहिती, प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये 2 अत्याधुनिक गाड्या दिल्या जाणार। प्रदूषणामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळली। हवेचा गुणवत्ता निर्देशांक 200च्या पुढे पोहोचला। रविवारी शहर आणि उपनगरातील 24 ठिकाणी प्रदूषित हवेची नोंद, तर शहराचं तापमान 36 अंशांच्या घरात पोहोचलं। मुंबईमध्ये 10 महिन्यात 34 लाख फुकट्या रेल्वे प्रवाशांवर कारवाई। विना तिकीट प्रवाशांकडून तब्बल 203 कोटी रुपयांचा दंड वसूल। लोकल ट्रेनमध्ये 9 लाख फुकट्या प्रवाशांकडून 27 कोटींचा दंड वसूल। नवी मुंबईच्या नवघर औद्योगिक परिसरात भूकंपाचे धक्के। 2.4 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता। भूकंपात कोणतेही नुकसान न झाल्याची प्रशासनाची माहिती। अंबरनाथमध्ये महिला डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न। 6 वर्षीय मुलाच्या मृत्यू प्रकरणी मानसिक छळ झाल्याचा आरोप। सामाजिक कार्यकर्ते त्रास देत असल्याचा आरोप। सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोप फेटाळून लावले। मुंबईच्या विद्याविहार परिसरात गंभीर अपघातात जखमी ध्रुवमिल पटेलचा मृत्यू। ध्रुवमिल पटेलवरती 10 दिवसांपासून उपचार सुरू होते। 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने दुचाकीवरील जोडप्याला घाटकोपरमध्ये उडवलं होतं। यानंतर आता पुणे जिल्ह्यात नेमका काय घडामोडी घडतायत बघूयात न्यूज टॉप 9 मध्ये। रेल्वे चालकाला 7 किलोमीटर आधीच सिग्नल दिसणार। रेल्वेच्या प्रवाशांना सुरक्षेचं कवच। पुणे विभागामध्ये 250 किमीपेक्षा जास्त मार्गावरती नॉन सिग्नलिंग कवचची चाचणी। गतीवरती नियंत्रण ठेवण्यासह अपघात टाळण्यासाठी मदत होणार। पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भागीदारी निश्चित। विमानतळात शहर आणि औद्योगिक विकास मंडळाचा 51% हिस्सा, एमआयडीसी आणि पीएमआरडीएचा प्रत्येकी 15% वाटा असेल, तर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचा 19% वाटा असणार। राज्यातील पहिलं ड्रोन क्लस्टर पुण्यात होणार। ड्रोन क्षेत्राला चालना देण्यासाठी एमसीसीआयएनं पुढाकार घेतला। उद्योग विभागाकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला जाणार। पुणे विमानतळावरील प्रवाशांसाठी परवडणारी वाहतूक सेवा उपलब्ध, तर भारतीय विमान प्राधिकरणाकडून भारत टॅक्सी सेवेची चाचणी सुरू। उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्याहून रेल्वेच्या सेवेमध्ये वाढ। खडकी, हिसार, दौंड, अजमेर आणि सोलापूर अजमेर या नव्या रेल्वे गाड्यांचा समावेश। रेल्वे प्रवाशांची मोठी सोय होणार। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांचा जनगणनेच्या कामाला विरोध। विद्यापीठातील 23 अनुदानित विभागातील 82 प्राध्यापकांना जनगणनेचं काम देण्यात आल्याची माहिती। मनुष्यबळ कमी असल्यानं काम न देण्याची मागणी। अखेर पुणे नांदेड शहरांदरम्यान विमानसेवा सुरू। नांदेड विमानतळाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी डीजीसीएकडून काही दिवसांसाठी विमानसेवा बंद होती। देखभाल दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यामुळे आता विमानसेवा पुन्हा एकदा सुरू झाली आहे।